नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। खरं तर आज लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तुषार इंगळे आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं, विधानसभेच्या दृष्टीनं अशा काही गोष्टीवरती आपण चर्चा करण्यासाठी खरं तर आपण बसलेलो आहे। तर माझ्यासोबत तुषार इंगळे या ठिकाणी आहेत। तर आपण त्यांना प्रथमतः आपण विचारूया की इंगळे साहेब, या ठिकाणी विधानसभेची रणनीती जी आहे, जी धुमाकूळ सांगोला शहरामध्ये, सांगोला तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीने विधानसभेची रणनीती तुम्ही आखलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे? सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र। विधानसभेबाबतीत बोलायचं झालं तर या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अलिबाबा 40 चोरांची टोळी बनवून आणि त्याचा कॅप्टन गद्दार एकनाथ शिंदे हा म्होरक्या बनवून जे 40 चोरांनी जी आई समान असणाऱ्या शिवसेनेची गद्दारी केली आणि सुरत गोवा फिरत परत महाराष्ट्रात येऊन त्यांनी आई समान असणाऱ्या शिवसेनेची गद्दारी करून जे सरकार स्थापन केलं, त्या गद्दारीतला या सांगोला विधानसभेचा गद्दार आमदार त्या 40 चोरांच्या टोळीतला आहे। त्यामुळं ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये या जागेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार असेल आणि तो हातात मशाल घेऊन अन्यायाला जाळायला खुशाल हा उमेदवार तयार आहे आणि त्या माध्यमातून त्या उमेदवाराच्या माध्यमातून या गद्दार आमदाराला या सांगोला विधानसभेच्या रणांगणातून मात्र हद्दपार केल्याशिवाय ह्या शिवसैनिक स्वस्त बसणार नाही। परंतु महाविकास आघाडीकडून जर बघितलं, कालच इंदापूरच्या सभेमध्ये जयंत पाटील यांनी नकळतपणे त्या ठिकाणी सांगोल्याचा महाविकास आघाडीचा उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील असं देखील त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे। मग तुमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून एक सक्षम चेहरा कोण असू शकतोय? मत व्यक्त करायला काय, मला सुद्धा वाटतं की आमचा मुख्यमंत्री 24ला होईल। मत व्यक्त करायला मला असं वाटतं की मला काहीतरी व्हायचं आहे, पण शेवटी राजकारणामध्ये सत्ता ताब्यात यायला 245-48चा फिगर लागतो, त्यावेळेला सत्ता येते। मत व्यक्त करायला कुणीही मत व्यक्त करेल, पण उघड आहे ना, ज्या उद्धव साहेबांनी या सांगोला विधानसभा मतदारसंघातील गद्दार आमदाराला सभा दिली, निवडून आणलं, नाहण्याच्या गोष्टी परत नंतरही पुरवल्या, निवडून आणायलाही पुरवल्या आणि नंतर या गद्दारानं त्या आई समान असणाऱ्या शिवसेनेवरती वार केलेला आहे। त्यामुळं पारंपरिक जागा शिवसेनेची आहे आणि या गद्दाराला या मशाल्यावरती जिथं बोडा लागला हद्दपार करायचा आहे। मग आता तालुक्यामध्ये सध्या विद्यमान आमदार ही उद्धव ठाकरे गटामध्येच होते पूर्वी, 2.5 वर्षापूर्वी, आणि आता सध्या शिंदे गटामध्ये आहेत। तर शाजी बापू सांगतायत की एका बाजूला मी सांगोला तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं भरपूर निधी आणलेला आहे, तर तालुक्याची परिस्थिती काय आहे सध्या? प्रथमतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रकार तुम्ही म्हणताय ना, गट मुळात हा गट नाहीच। शिवसेना आणि मातोश्री ही असं ह्या सांगोला विधानसभेचा जो गद्दार आहे, असं आडगळला पडलेलं गडी गंज खात त्यांना लाली पावडर करून मार्केटला आणून निवडून आणायचं काम ही शिवसेनेची फॅक्टरी करते। त्याचं नाव आहे शिवसेना आणि मातोश्री आणि ठाकरे ब्रँड। हा ठाकरे ब्रँडच्या खाली चकाकलेला गडी आहे। त्यामुळं ठाकरे गट कृपया इथनं पुढे कुणी म्हणू नये आणि राहायला विषय की बाबा उमेदवार ही ठाकरे गटच लढेल। बरं, तर त्या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं की शाजी बापूंनी अशा पद्धतीनं सांगोल्यामध्ये विकासाची कामं जी कशा पद्धतीने केली होती, तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? त्यावर राहायला विकासाचा निधीबद्दल तुम्ही बोलला, विकास फक्त कुणाला झाला आहे? हो, 4 कडे कॉन्ट्रॅक्टदार आणि बगलबच्ची ह्यांचा विकास झालेला आहे। अहो 30% शिवाय 35% शिवाय ऑफिसला गडी हाणायला एक मिनी आमदार बसवला आहे, ती बॅगा सांभाळायला गडी ह्याचा। उद्या महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन झालं आणि केंद्रात जर सत्ता परिवर्तन झालं तर महाराष्ट्रामध्ये जर ईडीला नंबर कोणाचा लागल तर त्याचं नाव आहे गद्दार आमदार शाजीभाऊ पाटील आणि त्याचा नेमलेला मिनी आमदार, ह्यांच्या पहिल्यांदा ईडी धाड पडेल। एवढं याने हाणलं या। आणि विकास काय हो, विकास कुठे काम टक्के आणला सांगाय मला, टक्केवारी हाणायसाठी का आणला? आता बापूंनी सध्या समाजासाठी, वेगवेगळ्या समाजासाठी निधी दिल्याचा सध्या सांगोला तालुक्यामध्ये सपाटा लावलेला आहे। मग ह्याच्यावरती काय मत आहे? मग निधी आणला नाही म्हणताय, पण निधी तर सध्या द्यायला लागले, लोक समाजा माध्यमातून किंवा समाजाकडून सत्कार होते, मग ह्याच्यावरती काय नेमकं नियोजन बापून कशा पद्धतीने केलेलं आहे? मी आताच तुम्ही नगरपालिकेच्या योगावर भेट झाली आहे, नगरपालिकेच्या बाहेरच बसलोय, नेहरू चौकात आहे, मुलाखत चालू आहे। हे जवळजवळ एक 8-10 समाज आहेत। आताच ITR माहिती अधिकारी माहिती मागवली मी, बरं का, फक्त आता कागदी बघून आली माझ्या हातात, आता येईल सैनिकाची किती समायला फसवाय असते। होलार समाई माहिती माझ्याकडे सही शिक्क्यानीशी नकला आहेत। आमच्या पक्षातला होलार समाज कार्यकर्ता आहे रघुनाथ दादा ऐवळे, पश्चिम महाराष्ट्राचा होलार समाज संघटनेचा उपाध्यक्ष आहे। साध्या कार्यकर्त्यानं माझ्या डिक्लेरेशन केलं की होलार समाजाला तुम्ही जागाच दिली नाही तर तुम्ही कशासाठी अडत करताय। त्यामुळं स्वतःच्याच ऑफिसवरनं हार शाल
फेटा फटाडाई माळ, त्या फटाड्या माळाला लावायचं काढायचं डबडं, स्वतःच्या ऑफिसचा सगळा खर्च देऊन, स्वतःच्या ऑफिसचं सगळं सामान पुरवून माझा सत्कार करा म्हणून जे गद्दार आमदार करतायत ना, कृपया त्यांनी छोट्या छोट्या समाजाला येड्यात काढायचा धंदा बंद करावा. तुमचा हा धंदा लोकांच्या लक्षात आलेला आहे. मग आज पण त्या ठिकाणी सोशल मीडियावरती एक मेसेज असा फिरतोय की बापूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. मग हा पण त्या ठिकाणी नागरी सत्कार आयोजन, मग ह्या बाबतीत काय मत आहे? हो, बरोबर आहे. कारण पहिल्यांदा मी आंबेडकर चळवळीचा आणि आंबेडकर चळवळीतल्या प्रमुख कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानेल. त्यांना मानाचा मुजरा करून मानाचा जयभीम करेन मी त्यांना. कारण स्वाभिमान काय असतो हे त्या समाजाकडनं आज मीडियातनं माध्यमातून पाहायला मिळलं की काही जरी दिलं तर आपल्या समाजावर आघात कोण करतोय, त्याच्याकडे जे बगलबच्चे कसे आघात करतायत, जातीवादी मंडळी कसे आघात आपल्या समाजावर करते, आणि तरी आपण त्याचा सत्कार का करायचा म्हणून जागृत आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तो सत्कार तिकडे धुडकावून लावला वड्याच्या पलीकडं. त्याबद्दल आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभार आहे. मग त्या ठिकाणी लोणारी समाज असेल, त्याचबरोबर माता समाज असेल, त्या संदर्भात सोशल मीडियावरती माता समाजाच्या माध्यमातून बापूवरती तीव्र नाराजी व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर लोणारी समाज जो आहे त्या समाजामध्ये सुद्धा रसिकेश आपल्याला तालुक्यामध्ये होताना पाहायला मिळते की हे काम मी केलं, हे काम केलं. तर ह्या संदर्भात नेमकी भूमिका काय, कशा पद्धतीने मांडतात? लोणारी समाजाला आपण सांगण्यात पण काय लोणारी समाज आडण नाही. त्यांच्यात सुद्धा आता आपण बघतोय मीडिया माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून ऐकतोय, वाचतोय, पाहतोय की लोणारी समाज हा पहिल्यांदा सर्वसामान्य समाज होता. आज त्या समाजसुद्धा अधिकारी वर्गाची पोरं, क्लास 1 वर्गाची पोरं आता अधिकारी बनायला लागलीत. सर्वसामान्यातला माणूस मोठा झालेला कधी बी मोठ्याला मोठं म्हणणं, मोठं म्हण पाहिजे. त्यामुळे लोणारी समाज आता आडाण राहिलेला नाही. त्या समाजासाठी कोण झटलंय कोण नाही, त्या समाज सगळं ज्ञात आहे. आपण सांगण्यात पण ती समाज काय आडाण नाही. मग आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्याचा विधानसभेचा चेहरा कुठल्या पक्षात असेल असं तुम्हाला स्पेसिफिक वाटते त्या ठिकाणी? येणाऱ्या 2024च्या उद्याच्या विधानसभेला मात्र निवडणूक ही चुरशीची होणार आहे. आणि या महाराष्ट्रातल्या 40 गद्दार जे गेले त्यापैकी एक शिरसाट आणि एक उदय सामंत आणि हा सांगोला विधानसभेचा गद्दार, की ह्यानं फार मोठं चॅलेंज दिलं उद्धव साहेबाला, आदित्य साहेबाला, की उद्धवसाहेब ठाकरे यांनी, आदित्य ठाकरे यांनी सांगोल्यात येऊन राहू, बंगल्याचं भाडं मी भरतो. हे जे अवकात नसताना एवढं मोठं विधान केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक हा या वाक्यावरती खवळून उठलेला आहे, पेटून उठलेला आहे. त्यामुळं प्रचाराची रणनीती ह्या गद्दाराच्या विरोधात कशी असेल हे आताच उचित सांगणं नाही. पण हा गद्दार मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि मशाल चिन्हाच्या समोर मात्र चितपट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही जो एक माहिती अधिकार त्या ठिकाणी नगरपालिकेला दिलेला आहे, तर या नगरपालिकेला माहिती अधिकार देत असताना याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजासाठी जी नगरपालिका हद्दीमध्ये जागा तरी उपलब्ध आहे का? नेमकी कशा पद्धतीने ती जागा देणार याची माहिती काय तुम्ही घेतली का? माहिती म्हणजे आता तुम्ही ते हातातनं घेतल्यामुळे तुम्हाला समजलं. आत्ताच अर्ज दिलेला आहे. माझ्यापेक्षा अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या अगोदर माहिती अधिकारी पडलेले आहेत. अक्षरशः नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संबंधित प्रशासनाची टीम असे खाजगीत बोलते की नाकीनं आले मला सांगून की बाबा, आणि सत्ताधाऱ्याचं ऐकून अधिकारी वर्ग प्रेशरमध्ये असतो. तशी त्या सीओची गत झालेली आहे. अधिकाऱ्याचं किती ऐकायचं त्या आमदाराचं, असं सीओ आता खाजगीत म्हणायची तोंडात ना फक्त बाहेर पडायचं झाले. त्या माणसाची, एका मुख्याधिकारी लेवलच्या माणसाची अशी मानसिकता झालेली आहे की छोट्या छोट्या समाजाला येड्यात काढायचा धंदा हे आमदार करतोय. पण प्रशासन म्हणून तोंड द्यायला आम्हाला नाकीनं आलेला आहे. त्यामुळे मगा सांगितलं, या आमदारांनी हा धंदा बंद करावा. किती दिवस वाजवायचं? 30 सिनेमा, 30 पिक्चर आणि 30 तिकीट झालं या. त्यामुळे या गद्दार आमदार सगळं लक्षात आलेलं आहे. फटाडे माळाचं आणि काड्या डबडे लावायपर्यंत तुम्ही पुरवताय. याच्यामध्ये आता लोणारी समाजाकडून देखील बहिष्कार टाकण्यात येणार आहे अशी माहिती प्रसार माध्यमामध्ये आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते. तर ही नेमकं काय आहे, ह्याच्या संदर्भात काय आहे तुमचं? ज्या समाजाने या गद्दार आमदाराचा जी खेळ खंडोबा चाललेला आहे, खेळ चाललेला आहे, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हे नाटक फक्त विधानसभेपुढे चाललेलं आहे. त्यामुळे छोटे छोटे समाज कुणी जागृत करायची गरज नाही, आपोआप जागृत व्हायला लागलेत. आणि ह्या निवडणुकीच्या पुढे मांडलेला सगळा खेळ आहे. हा खेळ आणि हा डाव प्रत्येक समाज, लोणारी समाज असेल, अन्य कुठले समाज असतील, हा डाव मात्र या गद्दार आमदाराच्या लक्षात, सर्वसामान्य समाजाच्या छोट्या छोट्या समाज लक्षात आलेला आहे. हे समाज मात्र हे डाव या आमदाराचा उधळून लावण्याच्या तयारीत आहेत. मग बापूच्या विरोधात तुम्ही सक्षम या ठिकाणी उमेदवार जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, तर तो कोण देणार आहे? तुम्ही त्या संदर्भात काय नियोजन तुमचं? उद्याच्या 12 तारखेला आमचा
पारंपरिक दसरा मेळावा शिवतीर्थावरती मुंबईमध्ये आहे. तो दसरा मेळावा पार पडल्यानंतर मात्र सांगोला विधानसभेचा उमेदवार हा मातोश्रीवरून डिक्लेअर होईल. मातोश्रीवर. तर आपल्यासोबत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तुषार इंगळे होते. त्याने सांगोला शहरातील काही विकास कामे, त्याचबरोबर आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं विकास कामे केले याचा सर्व आराखडा या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 2024चा सांगोल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोणता उमेदवार देखील असेल आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी चांगल्या ताकदीने त्या ठिकाणी लढेल असं देखील त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद.